कुंभमेळ्याचा उल्लेख होताच मनात अनेक फिल्मी कथा रुंजू घालतात. त्यात भाऊ-भाऊ, आई-मुलगा, प्रियकर प्रेयसीची गर्दीत ताटातूट झाल्याचं आपण ऐकतो. हे दृश्य आपण बॉलिवूडच्या अनेक जुन्या सिनेमामध्ये पाहिलं असेल. लोकांच्या मनावरील हा फिल्मी पगडा दूर करण्यासाठी महाकुंभात मोठी तयारी करण्यात आली होती. हरवला सापडला सारखे केंद्रही कुंभमेळ्यात तयार करण्यात आले होते. म्हणजे कुटुंबियांना आपल्या नातेवाईकांना भेटणं सोपं व्हावं हा त्यामागचा हेतू होता. तरीही एका व्यक्तीची त्याच्या पत्नीशी ताटातूट झाल्याचं आढळून आलं. हा माणूस त्याची पत्नी शोधण्यासाठी संपूर्ण कुंभमेळ्यात एकटाच वेड्यासारखा फिरत होता. पण त्याला काहीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे त्याच्या डोळ्याच्या कडाही रडून रडून सुजल्या होता. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. या ठिकाणी देश विदेशातील लाखो भक्त आले आहेत. गर्दी वाढली तरी लोकांची आस्था काही कमी झालेली नाही. रोजच लाखो लोक त्रिवेणी संगमावर येत असून डुबकी घेत आहेत. 13 जानेवारीपासून आतापर्यंत 40 कोटी भक्तांनी गंगेत स्नान केले आहे. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्यानंतरही लोकांची गर्दी काही कमी झालेली नाही. लोकांचा ओढा येतच आहे. भक्ती आणि श्रद्धेपुढे सर्व गोष्टी फिक्या ठरल्या आहेत. या ठिकाणी एक जोडपंही आलं होतं. गंगेत स्नान करून साधू संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी हे लोक आले होते. आग्र्यातील बाह परिसरातील ते राहणारे आहेत. दोघांनीही गंगेत डुबकी घेतली, पण त्यानंतर गर्दीत त्याच्या पत्नीच्या हातातील हात सुटला आणि काही क्षणात त्याची बायको अशा पद्धतीने बेपत्ता झाली की त्याला सापडलीच नाही. आता हा व्यक्ती त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याच्या पत्नीला शोधत आहे, पण तिची कोणतीच खबर मिळाली नाही. चित्रहाटच्या सूरजनगरमधील कुर्तीसिंह भदौरिया आणि चंदावती हे दोघे नवरा बायको बुधवारी सकाळी गंगेत स्नान करण्यासाठी गेले. दोघांनीही एकमेकाचा हात पकडून गंगेत डुबकी घेतली. डुबकी घेतल्यानंतर बाहेर निघाले तेव्हा गर्दीत दोघांचा हात सुटला होता. त्यामुळे चंदावती त्याच्यापासून दूर गेली. त्याने चंदावतीला शोधण्याचा अथक प्रयत्न केला, पण ती काही त्याला भेटली नाही. अचानक चंदावती गायब झाल्याने त्याच्यावर जणू आभाळच कोसळलं. शेकडो लोकांना त्याने चंदावतीबाबत विचारलं, पण कोणालाच काही माहीत नव्हतं. पाण्यातही शोध घेतला, पण चंदावती काही सापडली नाही. त्यामुळे त्याचा जीव थकला. रडून रडून डोळे सुजले, पण त्याला चंदावतीचा काहीच पत्ता चालला नाही. आजही त्याने चंदावतीला शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण ती अजूनपर्यंत त्याला सापडली नाही आहे.